नमस्कार. तरुण भारत लाईव्ह मध्ये मी अपूर्वा वाणी आपलं स्वागत करते. भारत हा धर्म आणि तत्वज्ञानाचा देश आहे. आध्यात्मिक महापुरुषांचं जन्मस्थान, त्यागाची भूमी, जिथे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत मानवासाठी जीवनाचा सर्वोच्च आदर्श खुला राहिला आहे, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. देशाचा प्रत्येक तरुण हा भारताचा आदर्श नागरिक म्हणून घडला पाहिजे. देशभक्तीसह समाजाच्या विकासासाठी तो झटला पाहिजे, असं स्वामी विवेकानंद यांचा प्रयत्न होता. त्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी आपलं संपूर्ण जीवन हे त्यांचं कार्य केलेलं आहे. त्यांच्या या कार्याला पुढे नेण्याचं काम विवेकानंद केंद्र करत आहे. एकनाथजी रानडे यांनी स्थापन केलेल्या विवेकानंद केंद्र या रोपाचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय. हे कार्य एखादं शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. एक सुसंस्कृत युवा पिढी जी राष्ट्र निर्मितीमध्ये मोलाचा असा वाटा उचलेल, यासाठी विवेकानंद केंद्राचं काम सुरू आहे. या केंद्राचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत प्रमुख आदरणीय अभयजी बापट आज आपल्या सोबत असून आपण त्यांच्याकडून या केंद्राच्या कार्याविषयी जाणून घेऊया. नमस्कार अभयजी. नमस्कार. आम्हाला मुलाखतीच्या सुरुवातीला आपल्याकडून असं जाणून घ्यायचं आहे की विवेकानंद केंद्र, त्याची स्थापना आणि त्याचं कार्य याविषयी आम्हाला तरुण भारत लाईव्हच्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती द्यावी. सर्व प्रेक्षकांना, रसिकांना नमस्कार. आपल्यापैकी अनेक जण असे असतील की किंवा कोणीही असं नसेल की ज्यांना विवेकानंद नाव हे माहीत नाही आहे. आणि आपल्यापैकी अनेक जणांनी कन्याकुमारीच्या त्या प्रसिद्ध शिला स्मारकाला भेटही दिल्या असेल, पण अनेकदा तिथे गेल्यानंतर सुद्धा हे काय आहे हे कळलं नसेल. तर विवेकानंद केंद्र ज्या ठिकाणी ज्याची स्थापना झाली आहे ते विवेकानंद शिला स्मारक. तर स्वामी विवेकानंदांना जेव्हा त्यांच्या गुरूंनी सांगितलं की तुला आईचं काम करायचं आहे, आणि संन्यास दीक्षा घेतली होती स्वामीजींनी, आणि हिंदू धर्मामध्ये संन्यास दीक्षा घेतल्यानंतर भारताची परिक्रमा करायची असते, म्हणजे आपल्या मायभूमीची परिक्रमा करायची असते. त्यांच्या गुरूंचं देहावसन झालं आणि स्वामी विवेकानंद मग कलकत्त्यावर निघाले आणि पूर्ण भारतात सगळीकडे फिरत फिरत जवळजवळ 4.5 वर्ष ते पूर्ण भारत फिरले. कधी पायी फिरले, कधी रेल्वेने फिरले, कधी आगगाडीने बैलगाडीने फिरले. अशा सर्व वाहनांचा उपयोग करून कधी राजाच्या घरी राहिले, तर कधी रस्त्यावर झोपले, कधी भरपेट जेवले, तर कधी उपाशी राहिले. असं भारतातल्या भारतीय समाजाच्या सर्व अवस्थांचं दर्शन घेत घेत ते कन्याकुमारीला पोहोचले. आणि कन्याकुमारीला पोहोचल्यावरती देवी कन्याकुमारीचं दर्शन घेतलं त्यांनी, आणि त्यांचं लक्ष समुद्रामध्ये असलेल्या एका शिळाखंडाकडे वेधलं गेलं. त्यांना असं वाटायला लागलं की तिथे मला जायला पाहिजे, पण त्यांना कळलं नाही की काय आहे, का मला इथे आकर्षण वाटतंय. त्यांनी तिथे जाणाऱ्या एका कोळ्याला विचारलं की अरे तिथे काय आहे, मला जावंसं वाटतं, काय येते. तर ते म्हणले की अशी एक दंतकथा सांगितली जाते की देवी कन्याकुमारीने एका अवतारामध्ये भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी तिथे एका पायावरती उभं राहून तप केलेलं आहे, आणि मातेचे पदचिन्ह तिथे आहे, त्यामुळे अनेक लोक तिथे दर्शनाला जात असतात. स्वामीजी म्हणले मलाही जायचं आहे. तर त्या कोळ्याने सांगितलं तुमच्याकडे पैसे आहेत का. पण विवेकानंद तर निष्कांचन संन्यासी होते, तो कोळी निघून गेला. पण स्वामींच्या मनामध्ये, तरुण संन्यासी नरेंद्रच्या मनामध्ये अशा असंख्य प्रश्न उभे राहिले होते की मी शाळा कॉलेजमध्ये शिकताना असं मी वाचलं होतं की भारत ही स्वर्णभूमी आहे, पण माझ्या या प्रत्यक्ष परिक्रमेमध्ये असं लक्षात आलं की भारतातली अर्ध्याहून अधिक जनता तो एक वेळचं खाणं सुद्धा खाऊ शकत नाही. मी असं वाचलं होतं की ते वेदांसारखं अक्षरवाङ्मय निर्माण झालेलं आहे, पण प्रत्यक्ष स्थिती तर अशी आहे की खूप अज्ञान आहे. तर या माझ्या भारत मातेची अवनती का झाली, ती ज्या विश्वगुरु स्थानावर होती तिथून तिची आत्ताची अधोगती का झाली, आणि ही पुन्हा त्या स्थानावरती नेण्यासाठी मला काय करायचं आहे आणि मी काय केलं पाहिजे. आणि माझ्या गुरुनी मला जे सांगितलंय की आईचं काम करायचं आहे म्हणजे काय, अशा असंख्य प्रश्न त्यांच्या मनामध्ये उभे राहिले. समुद्र उफाळलेला समुद्र होता, पण त्याच्यापेक्षा जास्त क्षोभ यांच्या मनामध्ये होता, आणि त्यांनी ती उडी मारली आणि पोहत पोहत त्या शिलेवरती जाऊन बसले, आणि तिथे 3 दिवस 3 रात्र त्यांनी ध्यान केलं. हे ध्यानाची परंपरा भारताला नवीन नाहीये, पण हे ध्यान वेगळं होतं.
हे राष्ट्र ध्यान होतं. याच्यामध्ये स्वामीजी स्वतःच्या व्यक्तिगत मोक्षासाठी कशासाठी ध्यान होतं, ही माझी आई, या माझ्या आईला पुन्हा ते स्वरूप कसं देता येईल या विषयावरती ध्यान होतं. आणि तिथे साक्षात्कार झाला की भारतामध्ये जी अवनती झाली आहे त्याची दोन मुख्य कारण असू शकतात. एक तर आपण संघटित नाही आहोत, हा इथला समाज संघटित केला पाहिजे. आणि दुसरं, आपल्याकडे मातृशक्तीची खूप अवहेलना झालेली आहे. त्या मातृशक्तीला तिचं स्थान दिलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी त्याला सांगितलं गेलं की ह्याच्यासाठी तुला सगळ्यांना संघटित करावं लागेल, पण त्याच्यासाठी तुला पहिल्यांदा पश्चिमेकडे जावं लागेल. कारण पश्चिमेमध्ये जेव्हा आपल्या तत्वज्ञानाचा डंका वाचेल तेव्हा भारतीय लोक तुला फॉलो करतील, जे अजून सुद्धा खरं आहे एका अर्थाने. आणि त्याप्रमाणे तिथे स्वामीजी गेले. पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. जेव्हा स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी आली, 1863 ला स्वामींचा जन्म, 1963 मध्ये स्वामींची जन्मशताब्दी आली. आणि त्याच वेळेला आपल्या सगळ्यांना माहिती असेल की त्याच वेळेला चायना ॲग्रेशन झालं होतं आणि सगळा भारत डिप्रेशन मध्ये गेला होता जवळजवळ. कारण आपण जे स्वातंत्र्य मोठ्या कष्टाने मिळवलेलं आहे त्याच्यावरती हा घाला झाला होता आणि खूप आपल्याला वाईट पद्धतीने ते सगळं हाताळायला लागलं होतं. तर सगळा हा भारत एका डिप्रेशन मध्ये होता. तेव्हा भारतातल्या सगळ्या धुरीणांनी विचार केला की ह्या डिप्रेशन भारताला जर काढायचं असेल तर काय करायला लागेल. तर कोणाच्या तरी लक्षात आलं की स्वामी विवेकानंद नावाचा एक अखंड प्रेरणास्त्रोत या आपल्याकडे आहे आणि त्याची जन्मशताब्दी आहे. या जन्मशताब्दीच्या निमित्ताने स्वामीजींच्या विचारांनी पुन्हा एकदा भारत ढवळून काढूया. आणि म्हणून मग वेगवेगळ्या स्तरावरती त्याचं आयोजन करण्यास सुरुवात झाली. त्याच्यामध्ये मग अखिल भारतीय स्तरावरती कमिटी बनली. त्याचं अध्यक्षपद त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं. अशी सगळी भारतभर घडामोड चालू असताना कन्याकुमारी मधल्या काही युवकांना वाटलं की स्वामी विवेकानंद जर सगळ्या जगाचे प्रेरणास्त्रोत आहेत, पण स्वामी विवेकानंदांना त्याची कल्पना कुठून मिळाली, त्यांचं मिशन ऑफ लाईफ कुठे मिळालं, तर ते कन्याकुमारीमध्ये मिळालं. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं पडलं की ह्या इथे आपण स्वामींचं छोटंसं स्मारक करूया. आणि इतकी छोटी कल्पना होती की एक साधा टॅब्लो लावावा ज्याच्यावरती लिहावं की दिनांक 25, 26, 27, 28 डिसेंबर 1892 साली स्वामी विवेकानंदांनी इथे ध्यान केलं होतं. पण कुठलीही गोष्ट सरळ होऊ शकत नाही. त्याप्रमाणे तिथल्या एका गटाने त्याच्यावरती खूप वादविवाद केले, त्याच्यावरती अनेक गोष्टी घडवून आणल्या, नको ते त्याला फाटे फोडले गेले. आणि मग त्यावेळच्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारनेही तिथे कुठल्याही प्रकारचं स्मारक नको अशी भूमिका घेतली. आणि त्यावेळेला त्या युवकांच्या लक्षात आलं की हे काही आपले बस की बात नाही आहे, याच्यासाठी कोणतरी मोठा त्याच्यासाठी पाहिजे. आणि त्यावेळेला तिथे रासव संघाचे प्रांत प्रचारक दत्ताजी डिडोळकर होते. त्यांचा योगायोगाने कन्याकुमारीत प्रवास झाला. त्यांच्या लक्षात आलं की इथे काय होऊ शकतं म्हणून, आणि हे करणारा कोण असू शकतो एवढा चांगला कार्यकर्ता. म्हणून ते सरळ उठून त्या सगळ्यांना घेऊन नागपूरमध्ये पोहोचले. परमपूज्य गुरुजींच्या कानावर घातलं आणि परमपूज्य गुरुजींना सांगितलं की एकनाथजी रानडे हे काम करू शकतात. कारण एकनाथजींनी संघावरच्या पहिल्या बंदीमध्ये खूप काम केलं होतं. त्यांचे दिल्लीमध्ये पण अनेक संपर्क त्यांनी प्रस्थापित केले होते. आणि अशा तऱ्हेने एकनाथजींकडे हे काम आलं आणि मग ते काम हळूहळू सुरू झालं. पण हे काम सुरू केल्यानंतरच एकनाथजींच्या मनामध्ये विचार यायला लागला की हे स्वामी विवेकानंदांचं मी स्मारक करतो आहे, म्हणजे ती खूप मोठी कहाणी आहे, पण आता तो आपला विषय नाहीये. पण त्यांच्या मनात आलं की मी हे जे स्मारक उभं करतो आहे ते तर केवळ दगडाविटांचं स्मारक होणार आहे. पण स्वामीजींचं जर खरं स्मारक आपल्याला करायचं असेल तर स्वामीजींचा विचार जगणारे माणसं तयार केली पाहिजे. आणि मग ते तयार करण्यासाठी त्यांनी त्यावेळच्या राष्ट्रातल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करून विवेकानंद केंद्र नावाच्या संस्थेची स्थापना केली. आणि त्यातून विवेकानंद केंद्राच्या स्थापनेचा सुरुवात झाली. अशी ही छोटीशी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये खूप अनेक पैलू आहेत, पण वेळेची आपल्याला हे असल्यामुळे, कारण ते स्मारक जे बांधलं गेलं त्याच्यामध्ये अनेक म्हणजे एकनाथजींच्या द्रष्टेपणाची आपल्याला लक्षात येते. म्हणजे एकच छोटं सांगतो की आता कोर बँकिंग आपल्याला खूप सहज उपलब्ध आहे किंवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या काळी म्हणजे आता स्मारक बांधून सुद्धा 50 वर्षाहून अधिक काळ होऊन गेला. त्या काळी एकनाथजींनी अशी अरेंजमेंट करून घेतली होती बँकांकडून की भारतामधल्या कुठल्याही ब्रँडमध्ये पैसे भरले की ते विवेकानंद केंद्राच्या मुख्यालयामध्ये जमा व्हावे, अशी त्यावेळची त्यांची कल्पना होती. म्हणजे पब्लिक पार्टिसिपेशन किंवा जनभागीदारीतून प्रकल्प अशी ही संकल्पना आहे. ती मूळ कल्पना मला वाटते. आणि एकनाथजींच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट स्वामीजींशी निगडीत आहे.
म्हणजे एकनाथजींनी जेव्हा या स्मारकासाठी पैसे उभं करण्यासाठी काम करायला सुरुवात केली, कारण एकनाथजी काही छोटे मोठे उद्योगपती नव्हते, धर्माचार्य नव्हते, तसं म्हणलं तर पब्लिक फिगर पण नव्हते, पण 1 रुपया 2 रुपया 5 रुपये असे त्यांनी कॉन्ट्रीब्युट करून त्यावेळच्या भारतातल्या 10% ऍडल्ट पॉप्युलेशनने त्याला कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. 1,85,00,000 1,35,00,000 ते स्मारक आहे, त्यातले 85 लाख रुपये हे असे छोट्या छोट्या कॉन्ट्रीब्युशन आलेले आहेत. एकनाथजींच्या मनात ही कल्पना कुठून आली तर स्वामी विवेकानंद जेव्हा त्यांना शिकागोला जायचं ठरलं तेव्हा स्वामी विवेकानंदांना एक आजच्या भाषेत स्पॉन्सर करण्यासाठी अनेक संस्थानिक तयार झाले. पण स्वामीजी म्हणले की मी हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून झाला असेल तर सामान्य हिंदूंनी त्यात काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे. त्यामुळे त्यांचे जे पट्टशिष्य आलासिंग पेरुमल आहेत त्यांनी अक्षरशः 4 आणि 10 पैसे असे जमा केले होते. एकनाथजींनी त्याच पद्धतीने हे स्मारक उभं केलं, लोकसहभागातून उभं केलं आणि विवेकानंद केंद्राच्या अशा मुहूर्तमेढ झाली. आणि आज भारतामध्ये जवळजवळ आम्ही ज्याला म्हणू की आपण पॅन इंडिया प्रेझेन्स विवेकानंद केंद्राचा आहे. हजारो शाखा आहेत, प्रकल्प खूप आहेत, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलू शकतो. तेच मला विचारायचं होतं की स्थापना झाली, एक विचार तिथं आला की माणूस घडवायला पाहिजे आणि ज्ञान आणि विचार हे असं दान आहे की जे माणूस घडवू शकतं. मला असं वाटतं की विवेकानंद केंद्राने हा विचार घेऊन काम सुरू केलं तर नेमकं या कार्याचं स्वरूप आत्ता जे आहे ते कसं झालं आणि जी सुरुवात झाली तिथून आजपर्यंतचा केंद्राचा प्रवास. सुरुवातीच्या कामामध्ये माननीय एकनाथजींच्या जेव्हा लक्षात आलं की त्याच वेळेला चायना ॲग्रेशन झालं होतं आणि अरुणाचल, आसाम किंवा विशेषतः अरुणाचल मधल्या लोकांची चेहरेपट्टी थोडी वेगळी आहे आणि ती थोडीशी चीनच्या लोकांशी साधर्म्य दाखवणारी आहे. त्यामुळे तिथे थोडा त्याचा ऍक्सेप्टन्स नव्हता आणि जेव्हा भारतीय सैन्यही कन्फ्युज होतं ते अरुणाचली लोकही कन्फ्युज होते की आपण कुणाच्या बाजूने आहोत म्हणून. तर तिथे जागरूकता करणं आणि तो अतिशय स्ट्रॅटेजिक लोकेशन म्हणतात असा अरुणाचलचा प्रदेश आहे. त्यामुळे तिथली जनता ही आपल्या या राष्ट्राबरोबर उभी राहिली पाहिजे, याच्यासाठी इथे आपल्याला काम केलं पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये आलं. आणि पुन्हा एकदा विवेकानंदांचा आधार असल्यामुळे आपण साधारणपणे म्हणतो की अन्नदान हे सर्वात ज्येष्ठ दान आहे, पण स्वामी विवेकानंद म्हणतात नाही, ते सर्वात कनिष्ठ दान आहे. कारण तुम्ही एखाद्याला अन्न दिलं की 8 तासानंतर तो पुन्हा कुणाच्या हात पसरतो. पण स्वामीजी म्हणतात की तुम्ही त्याला असं काहीतरी दान द्या की ज्याला कोणाकडे हात पसरायची गरज लागणार नाही. आणि मग हे काय आहे, ते शिक्षण आहे. शिक्षणाच्या माध्यमातून जर तुम्ही व्यक्ती उभी केली तर ती स्वतःच्या पायावर उभी राहील आणि समाजाला वेगळी दिशाही दाखवू शकते. आणि मग म्हणून अरुणाचल मध्ये पहिल्यांदा विवेकानंद केंद्राचे जे जीवनव्रती कार्यकर्ते आहेत, म्हणजे त्यावेळेला माननीय एकनाथजीने पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज दिली की जे तरुण या राष्ट्रासाठी काही करू इच्छितात त्यांनी ते अप्लाय करा, पण ही नोकरी नाही, हे राष्ट्रकार्याची संधी आहे, अशी त्यावेळच्या प्रमुख दैनिकांमध्ये ऍडव्हर्टाईज दिली गेली. खूप लोकांनी अप्लाय केले, मग त्यांचे इंटरव्ह्यू झाले, त्याच्यातून बऱ्याच गाळण्या लावल्या गेल्या. असं करत करत ती जी पहिली बॅच आली ती पहिली बॅच तिकडे अरुणाचल मधल्या त्या काळी ज्या कमी शाळा होत्या त्या झेडपीच्या शाळांमध्ये ते शिक्षक म्हणून नोकरीला लागले. कारण का तर अरुणाचल मधल्या लोकांची आवश्यकता काय आहे हे कळलं पाहिजे. आणि एकनाथजींचा अप्रोच असा होता की आपण शिकवायला नाही, आपण त्यांना समजून घ्यायला चाललो आहोत. आणि मग जरा एकनाथजींना जेव्हा हे लक्षात आलं की आपण करू शकतो, त्यांनी 7 शाळांच्या माध्यमातून पहिल्यांदा सुरू केलं. आणि आज अरुणाचल मध्ये जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये, म्हणजे तिथे मजेशीर किस्सा म्हणजे तिथे जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा आमदार ज्याला व्हायचं आहे तो आपल्या घोषणापत्रात देतो की मला जर निवडून आणलं तर आपल्या इथे मी विवेकानंद केंद्र विद्यालयाची शाळा आणण्यासाठी प्रयत्न केला. आणि आतापर्यंत या शाळांच्या माध्यमातून 15हून अधिक IAS ऑफिसर्स आपल्याकडून तयार झालेले आहेत, अनेक सैन्याधिकारी तयार झालेले आहेत, अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स हे सगळे अरुणाचलमधून तयार झालेले आहेत, अरुणाचल आणि आसाममध्ये. आणि मग त्याच्यामध्ये आणि हळूहळू अनेक गोष्टी आपण जोडत गेलो. केवळ शाळांच्या माध्यमातून नाही तर सगळ्या समाजालाच आपल्या बरोबर आलं पाहिजे, या विचार प्रवाहात आणलं गेलं पाहिजे.
मग अरुण ज्योती नावाच्या एका प्रकल्पातून आपण आणलं. बर. त्याच्यावर अजून एक मोठी चळवळ आपण उभी केली. हा. ती म्हणजे तिथे आसाम अरुणाचलमध्ये आपल्याला सगळ्यांना माहित असेल की चहा हा खूप तिथे तयार होतो आणि चहा बागामध्ये काम करणारी एक वेगळी कम्युनिटी ब्रिटिशांनी डेव्हलप केलेली आहे. अच्छा. जे मूळतः ओडिसा, झारखंड, बिहार या प्रांतातून जे नेले गेले आणि त्यांना तिथे बसवलं गेलं. आता त्यांच्या 3 पिढ्या 4 पिढ्या तिथेच राहिलेली आहे. तेव्हा त्यांचं इकडे ओडिसाशी संबंध तुटलेला आहे आणि म्हणजे ओरिजिन आणि एक नवीन कम्युनिटी तयार झालेली आहे. पण तिथल्या एका सिस्टीम मध्ये असं आहे की त्यांना तिथेच राहावं, शिक्षण वगैरे काही मिळालं नाही तरी चालेल, कारण त्यांना एक लेबर फोर्स तिथे तयार होत राहतो. पण मग विवेकानंद केंद्रांनी आनंदालय नावाची एक चळवळ सुरू केली की ज्याच्यामध्ये लहान मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून आपण ती चळवळ सुरू केलेली आहे. आणि ज्याच्यामध्ये नॉन फॉर्मल एज्युकेशन शिकवतो, शिक्षणाची आवड होती, खेळाच्या माध्यमातून त्यांना छोटी छोटी गणित शिकवतो, भाषा शिकवतो, असं करतो. मग ज्यांना आवड होते त्यांना मग आपण आपल्या शाळांमध्ये घेतो. तर ती चळवळ खूप मोठ्या प्रमाणावरती तिथे उत्पन्न झालेली आहे. अच्छा. आणि मी मुद्दामून याचा उल्लेख एवढ्यासाठी केला की आपण जळगावमध्ये आहोत आणि जळगावचीच एक भगिनी मीराताई कुलकर्णी म्हणून आहे, ज्यांचा सत्कार सुद्धा काही 2 वर्षापूर्वी जळगावमध्ये झाला होता. त्या गेले 35 वर्ष अरुणाचल आसाममध्ये मांडा ठोकून बसलेले आहेत आणि त्यांनी ही सगळी चळवळ गाईड केलेली आहे. आणि त्या सगळ्या जळगावकरांना अभिमान वाटावा. जळगावची एक मुलगी आज अरुणाचल आसाममध्ये खूप मोठ्या प्रमाणाचं काम त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्या इतक्या आसामीशी एकरूप झालेल्या आहेत की आम्ही त्यांना मजेने मीरा बायदेव म्हणतो. बायदेव म्हणजे आसामीमध्ये ताई. आणि त्या इतक्या उत्कृष्ट आसामी पण बोलतात. पण म्हणजे जळगावकरांच्या खरोखर अभिमानासाठीची ही गोष्ट आहे. अशा अनेक उपक्रमांमधून आम्ही काम करत असतो आणि मग त्याच्यामधून कार्यकर्ता येतो, कार्यकर्ता बघतो, घडतो आणि त्याला सफलतेपासून सार्थक जीवन कसं घडावं याच्यासाठी हा प्रश्न चालू असतो. वा. म्हणजे आनंदालयाच्या माध्यमातून जीवन शिक्षण पण द्यायचंय, मूल्य शिक्षण पण द्यायचं आहे. त्याच्यामध्ये अजून एक प्रयोग केला आम्ही आनंदालयाच्या माध्यमातून की त्या सगळ्या वस्तींमध्ये एक ज्याला म्हणतात की खूप वेगळ्या प्रकारची व्यसनाधीनता वगैरे असते, तर ते सोडवण्यासाठी आपण तिथे भजन संध्या सुरू केली. म्हणजे भजनाचा कार्यक्रम साधा. पण त्या भजनाच्या कार्यक्रमामध्ये खूप चांगलं वातावरण होतं. मग तो तिथला मनुष्य विचारतो की हे माझ्या घरी होऊ शकतं का? तर होऊ शकतं म्हणले. फक्त त्याची काय अट आहे. अट काय आहे तर 8 दिवस तुझ्या घरी कुठलाही मांसाहार होता कामा नये. अच्छा. तुझ्या घरी काही ज्याला आपण अपेयपान होता कामा नये, नवरा बायकोमध्ये मारामारी होता कामा नये, घर स्वच्छ असलं पाहिजे. मग तो ते करतो कारण आपल्याकडे देव येणार आहे. मग त्याच्या लक्षात येतं की हे असं केल्याने खूप आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. म्हणजे भजन संध्याच्या माध्यमातून त्याच्या घरामध्ये जे परिवर्तन होतं, एक चांगलं घर तयार होतं. हे सुद्धा त्या आनंदालयाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. त्यामुळे त्याला एक सायलेंट रिव्होल्युशन. हा सायलेंट रिव्होल्युशन शब्द कुठून आला तर माननीय एकनाथजींच्या जन्मशताब्दीच्या वेळेला एक मोठा कार्यक्रम आम्ही केला दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये, ज्याच्या उद्घाटनासाठी माननीय नरेंद्र मोदीजी आले होते. आणि नरेंद्र मोदीजींनी भाषण करताना हा सायलेंट रिव्होल्युशन शब्द आम्हाला सांगितला की विवेकानंदांचं काम काय आहे, सायलेंट रिव्होल्युशन आहे. अच्छा. हे शांतपणे पण समाज परिवर्तनाचं मोठं काम, मनुष्य निर्माणाचं मोठं काम. जसं अरुणाचल आसाममध्ये तसं देशाच्या अन्य भागामध्येही आहे. महाराष्ट्रामध्ये इथे त्र्यंबकेश्वरच्या जवळ एक 3 किलोमीटरवरती पिंपळत म्हणून एक गाव आहे. त्या गावी आमचा एक प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पामध्ये आमचं असं लक्षात की त्या वनवासी पट्ट्यामध्ये आज सुद्धा ना की छोटे छोटे पाडे आहेत की जिथे शाळा नाही आहेत अजून. अच्छा. आणि मग आम्ही एक बेअरफूट डॉक्टर नावाची संकल्पना आहे. त्याच गावातला एक थोडा शिकलेला 12वी झालेला वगैरे असा जो मुलगा असतो त्याला फर्स्ट एड म्हणतो. फर्स्ट एड बॉक्स देऊन तो फिरत असतो. ते फिरत असताना त्याच्या लक्षात येतं की काय आहे आणि त्याच्या हेही लक्षात येतं की गावात काही मुलं आहेत, उंचून ते चांगली आहेत पण शाळा नाही असल्यामुळे त्यांना शिकता येत नाही. मग अशा मुलांना आपण आपल्या वसतिगृहामध्ये आणतो आणि मग तिथे त्यांना आपण शाळा आपली नाहीये त्र्यंबकेश्वरला, आपण प्रायव्हेट शाळेमध्ये घालतो त्यांना. पण त्यांचा शाळेचा खर्च आणि बाकी सगळा खर्च, त्यांचं व्यक्तिमत्व विकासाचं काम हे आपण करतो. मग ज्याच्यामध्ये आपण त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये जुडो, कराटे,
मलखांब इथपासून सगळ्या ट्रेनिंग देतो. भगवद्गीता म्हणजे आमची जी वनवासी क्षेत्रातली मुलं आहेत ती इतकी सुंदर भगवद्गीता म्हणतात की शहरातले लोक अवाक होतात की यांचं संस्कृत एवढं सुंदर कसं. अरे वा. हा, असे संस्काराच्या माध्यमातून करतो. आणि 1-2 वर्षापूर्वी पतियाला एक अखिल भारतीय जुडो कॉम्पिटिशन झाली होती. आपली एक मुलगी ती गोल्ड मेडल घेऊन आली होती. आणि मी तिला विचारलं, तिने कुणाला हे केलं तर पंजाबच्या मुलीला मारून ती आली होती. अच्छा. छोटीशी लहान खोरी मुलगी होती. हा, पण मग ते असं म्हणजे मनुष्य निर्माणाचं काम हे असं अलगद हळूहळू होत राहतं. म्हणजे विवेकानंदांना त्यांच्या आयुष्यात आलं नसतं तर कदाचित त्याला काहीच कळलं नसतं. पण विवेकानंदांच्या माध्यमातून त्याला संधी मिळाली आणि मुलाने तसंच मग त्याच्याबरोबर आम्ही मोटार मेकॅनिकचा कोर्सही चालवतो, मोबाईल रिपेअरिंगचा कोर्सही चालवतो मुलांसाठी. म्हणजे कौशल्य विकासाचंही काम आम्ही करत असतो. असे अनेक उपक्रम आहेत आणि देशभरामध्ये असे वेगवेगळे उपक्रम चालू असतात. अच्छा, म्हणजे विविध ठिकाणी जशी गरज आहे त्यानुसार घडवणे. अर्थात स्वामी विवेकानंद हे युवकांची प्रेरणाच आहे आणि आपण 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. तर युवकांना घडवण्याचं इतकं मोठं काम विवेकानंद केंद्र करत आहे. तर अजून नवीन काय उपक्रम आहेत भविष्यामधली काही आयोजन वगैरे याविषयी? आम्ही आत्ताच्या युवा पिढीचा अभ्यास केल्यावरती लक्षात येतं की आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही त्याला असं नाव दिलं की विवेकानंद कॅम्पसेस. म्हणजे स्वामी विवेकानंद तुमच्या कॅम्पसवरती आले की अनेक प्रश्न हे नाहीसे होऊ शकतात. कारण मुलांच्या प्रेरणा जागृत होतात, त्यांना काहीतरी करावं असं वाटतं समाजासाठी. आणि तीच मुलं जी मुलं वर्गात बसत नाही म्हणून शिक्षक तक्रार करतात किंवा खूप गडबड करतात म्हणून तक्रार करतात किंवा याला आपण एक 3D कल्चर आज कॅम्पसवरती आहे, ड्रग्स, डॉल्स अँड डान्स मधलं ते 3D कल्चरला उत्तर म्हणून विवेकानंद केंद्र, विवेकानंदांचा अभ्यास. तर त्याच्यासाठी आम्ही एक युवा नेतृत्व विकसन उपक्रम नावाचा एक उपक्रम करतो. साधारणपणे जून-जुलै मध्ये त्याची सुरुवात होते. एखादं पुस्तक असतं, त्या पुस्तकावरती परीक्षा घेतो. मग त्या मुलांची मुलं परीक्षा देतात त्यांचं त्या स्थानिक ठिकाणी 1 दिवसाचं शिबिर होतं ज्याच्यामध्ये त्यांना सूर्यनमस्कार, योगासन असं शिकवलं जातं. खेळ अनेक प्रकारचे असतात, ग्रुप डिस्कशन असतं. कारण आजकाल कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये ग्रुप डिस्कशन हे खूप महत्वाचं आहे. कसं मांडता त्याचं प्रशिक्षण दिलं जातं, सॉफ्ट स्किल त्यांच्या डेव्हलप होतात. आणि मग अशा सिलेक्टेड मुलांचं एक विभाग स्तरावरती आमचं शिबिर होतं. याच्यामध्ये मग अनेक मान्यवर येतात, ते त्यांचे मुलांना मार्गदर्शन करतात. आणि मग त्याच्यातून जी मुलं येतात त्यांना आम्ही एका तऱ्हेने म्हणजे ह्याच्या आधी जी सिलेक्ट होत त्यांना आम्ही एका तऱ्हेने ऑन जॉब ट्रेनिंग टाईप 12 तासाचं काम त्यांनी करावं. म्हणजे मग संस्कार वर्ग घेणं. आता संस्कार वर्ग घेणं म्हणजे तर तुम्हाला असं वाटेल की ते लहान मुलांशी खेळणं, पण ते तसं नाही आहे. माझं तर म्हणणं की संस्कार वर्ग हे ह्युमन रिसोर्स मधलं सर्वात मोठं HRDचं मोठं पाऊल आहे. कारण जेव्हा तुम्ही लहान मुलांना रमवू शकता, त्या लहान मुलांशी त्यांच्या बरोबर राहू शकता आणि त्यांना हे करू शकता, तेव्हा तुम्ही जगातल्या कुठल्याही माणसाला हँडल करू शकता. आणि तुम्ही किती कुठलाही इंडस्ट्री करा किंवा काय करा, तुमचं जर HR मजबूत असेल, ह्युमन रिसोर्सेस मध्ये काम असेल तर तुम्ही यू कॅन डू वंडर्स. तर ते सॉफ्ट स्किल आहे. त्यामुळे त्यांना तो आम्ही दृष्टिकोन देतो की कशा तऱ्हेने आपल्याला या गोष्टी चालवायचे. ते ऑन जॉब ट्रेनिंग टाईप होतं. त्याच्यातून मग कार्यकर्ते विकसित होतात. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा ते अनेक मोठी कामं करू शकतात. म्हणजे मी नेहमी मजेने म्हणतो की हल्ली ग्रॅज्युएट झाल्यावर ते MBA करायची फॅशन आहे. ते 2 वर्षाच्या MBA मध्ये तुम्हाला आयदर MBA फायनान्स कराल, MBA मार्केटिंग कराल किंवा MBA HR कराल. पण जर तुम्ही विवेकानंद केंद्रामध्ये 2 वर्ष सेवाव्रती म्हणून राहिला तर ऍट अ टाइम तुम्हाला आम्ही एवढे एक्सपोजर होतो की तुम्ही MBA HR होता, MBA फायनान्स होता, MBA प्लॅनिंग होता, एवढं एक्सपोजर त्यांना मिळतं. आणि हा केवळ शब्दांचा खेळ नाहीये, ही प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे. असे अनेक कार्यकर्ते जे आमच्याकडे आले तरुण की जे स्वतःचं नाव सांगताना सुद्धा चाचरत बोलायचे, अजिबात त्यांना आत्मविश्वास नसायचा, तेच हजारोंची कार्यकर्त्यांची शिबिर ते घेतात. अरे वा. आणि स्वामी विवेकानंदांनी जे सांगून ठेवलं आहे त्याचा उल्लेख मला इथे करावा असं वाटतं. स्वामी विवेकानंद म्हणतात की माझा जन्म हा कशासाठी झाला आहे, तर ते रामायणातली एक गोष्ट सांगायची आहे. ते म्हणले की सीतामाईचं हरण झालेलं आहे, सारे जण त्यांच्या शोधासाठी निघालेले आहेत, रामेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावरती आलेले आहेत आणि अशा वेळेला कोणीतरी तिकडे जाऊन बघायचंय, आजच्या भाषेत कन्फर्म करायचंय की सीतामाई तिथे आहेत की नाही, पण कोण राहणार तिथे.
पण मग ते अथांग समुद्र आहे. हो. त्याला जांबुवंत हनुमंताला सांगतो की तुझ्यामध्ये शक्ती आहे, हा. तू हे करू शकतोस. हा हा. आणि जसा शक्तीचा त्याला परिचय करून दिला जातो तसा तो हनुमंत उभा राहतो आणि पुढे इतिहास घडवतो. हो. स्वामीजी म्हणतात की भारतीय तरुणांमध्ये शक्ती आहे, बर. ते आत्मविश्वास विसरून गेलेले आहेत, त्यांना आत्मविश्वास मिळवून देण्याचं काम हे माझं आहे. बरोबर. आणि म्हणजे आम्ही विवेकानंद केंद्रवाले म्हणतो की विवेकानंद केंद्राचं काम हे आहे की तरुणांमध्ये तुमच्यामध्ये आहे, पूर्ण तुमच्यामध्ये आहे, तुम्ही ते विसरलात, त्याची तुम्हाला जाणीव करून दिली ना तर तुम्ही यू कॅन क्रिएट वंडर्स. नक्कीच. ते विवेकानंद केंद्राचं हे काम मुख्यतः याला म्हणू की आपण हे काम आहे की तुमच्यातलं ईश्वरत्व आहे बरोबर, ते जागृत करणं आणि तुम्हाला एका मोठ्या ध्येयासाठी उद्युक्त करणं. बरोबर. त्यामुळे त्याच्यातून मनुष्य निर्माणाची कामं होतात. सध्या आपण म्हणतो आहोत की आपला भारत हा जगामधला सगळ्यात युवा देश म्हटला जातोय आणि त्यात युवकांना अशी जाणीव जागृती देण्याचं काम विवेकानंद केंद्र करते. मला अजून केंद्राच्या एका उपक्रमाकडे लक्ष वेधायचंय, ते म्हणजे आपल्या सोलापूर केंद्रामध्ये वयम नावाचा एक उपक्रम राबवला जातो, तर त्याबद्दल पण आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगावं अशी इच्छा आहे. हो, मला खूप आवडेल. छान प्रश्न आहे. विवेकानंद केंद्राच्या अनेक शाखा आहेत. सोलापूर शाखेमध्ये आम्ही महाराष्ट्र प्रांताचाच प्रकल्प आहे तो. आपण सगळ्यांना नेहमी ऐकतो की योगाचा हा उपयोग होतो, योग तुम्हाला हे करायला देतो, पण म्हणजे काय हे आपल्याला तसं सांगता येत नाही. तर विवेकानंद केंद्राने काही मॉड्यूल्स डेव्हलप केलेले आहेत. म्हणजे त्यातले सर्वात पॉप्युलर मॉड्यूल आमचे आहेत ती परीक्षा द्या हसत खेळत. म्हणजे आपल्याला माहिती आहे माननीय प्रधानमंत्री सुद्धा परीक्षा पे चर्चा नावाचा कार्यक्रम घेतात, पण त्याच्या आधीपासून आम्ही तो कार्यक्रम घेतो. त्याच्यामध्ये मुलांना परीक्षेचं खूप टेन्शन येतं आणि साधारणपणे 10वीचे आणि 12वीचे रिझल्ट लागले की पेपरमध्ये आपल्याला त्या बातम्या ऐकायला नैराश्य आलं, आत्महत्या केली. तर त्याच्यावरती विवेकानंद केंद्राने काम सुरू केलं आणि एक मॉड्यूल डेव्हलप केलं, परीक्षा द्या हसत खेळत, ज्याच्यामध्ये तो वर्षभराचा उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये मुलांनी स्मरणशक्ती कशी वाढवावी, अभ्यास कसा केला पाहिजे, त्यासाठी कुठल्या योगाचा वापर केला पाहिजे याचा आपला तो हे आहे मॉड्यूल आहे ते. आणि त्याचा अभ्यास करून ते होतं आणि आमचं असं म्हणणं आहे की जर त्याप्रमाणे केलं तर मुलाचे 8 ते 10% मार्क वाढू शकतात. आता हे आम्ही सांगतो, पण त्याच्या जो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स लागतो सगळीकडे तो काय तसा विवेकानंद केंद्राचं नाव चांगलं आहे, आमचे काही वेस्ट इंटरेस्ट नाही, लोक विश्वास ठेवतात. पण वयम मध्ये आम्ही काय करतो, अशा सगळ्याचं डॉक्युमेंटेशन, त्या मुलाचं आधीची मार्क लिस्ट, त्याचा बिहेवियर पॅटर्न मध्ये झालेला फरक, त्याच्या नोंदी, मग त्याच्यामध्ये शाळा पण इन्व्हॉल्व्ह असतात, पालक पण इन्व्हॉल्व्ह असतात, असा सगळा डाटा एकत्र करतो आणि त्या डाटाचं प्रोसेसिंग आम्ही वयम मध्ये करतो. म्हणजे मानसशास्त्राशी निगडीत आणि योगाशी संबंधित हे असं एक मॉड्यूल झालं. दुसरं मॉड्यूल असं आहे की आज जर आपण अनेक समस्या बघितल्या आणि त्या समस्यांच्या मुळाशी जायचा प्रयत्न केला तर लक्षात येतं की शिक्षक हा खूप की रोल आहे त्याचा. शिक्षक कसा घडवतो विद्यार्थी, पण शिक्षकांना अनेक वेळेला असं वाटतं की त्यांना त्यांचा रोल कळतच नाही. म्हणजे मग कुचेष्टेने म्हणा किंवा म्हणजे माझ्या लहानपणी शिक्षक हे आमच्यासाठी आदराचं, शिक्षक चालले तरी आम्ही पळून जायचो, पण दुर्दैवाने असं झालेलं नाहीये, चेष्टेचाही भाग झालेला आहे. पण शिक्षकांना त्यांचा रोल पटवून देणं, ते किती मोठा रोल प्ले करू शकतात, एक पिढी घडवतात, ते देश घडवतात, त्याचं त्याने जाणीव करून समर्थ नावाचं मॉडेल आम्ही तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्या प्रोफेशन मध्ये जे हॅझार्डस आहेत. म्हणजे उदाहरणार्थ शिक्षक पेशामध्ये तुमचा संबंध खडूशी येतोच आणि लिहित असताना जी धूळ उडते, खडूची जी पावडर असते ती श्वासातून जाऊन तुम्हाला त्याचे विकार होतात. मग त्याच्यामध्ये योगाचा काय फायदा होतो, कुठल्या प्रकारे त्याच्या प्राणायामाचं किंवा कुठल्या प्रकारचे योग केले की त्याच्यावरती तुम्ही उत्तर देऊ शकता, तुमच्या शिक्षणाची पद्धती कशी मुलांना अट्रॅक्टिव्ह करता येईल किंवा तुमचा रोल तुम्हाला प्ले कसा करायचा आहे, याच्यासाठी समर्थ नावाचं मॉड्यूल आहे. शिक्षकांबद्दल म्हणजे वयम मुलांसाठी नाही, अनेक आहेत. म्हणजे मुलांसाठी आहे, शिक्षकांसाठी आहेत, जे खूप फिरतात, मार्केटिंगचं काम करतात, त्यांच्यासाठी आहे. अजून एका विषयावरती आम्ही आता केंद्रित केलं लक्ष, की आपण ह्याही बातम्या हल्ली ऐकतो की छोट्या छोट्या कारणावरनं डिवोर्स होतो अलीकडे. म्हणजे कुटुंब व्यवस्था जो आपला पाया आहे, जी इतकी वर्ष भारत संस्कृती टिकली आहे, इतकी आक्रमणांच्या, याच्याचं जर
नीट अनालिसिस केलं लक्षात येतं की भारतीय कुटुंब व्यवस्था अशी आहे की जिच्यामुळे सगळं स्ट्रक्चर टिकलेलं आहे. हो पण आता आघात तिच्यावरती होतोय. हो. त्यामुळे मग आम्ही सहयोग नावाचं एक मॉडेल तयार केलेलं आहे. अच्छा. ज्याच्यामध्ये ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे अशांना एकत्र करून त्यांना त्याच्यामध्ये पेरेंटिंग हा एक खूप मोठा विषय आहे. हो. पेरेंटिंग, एकमेकांशी ऍडजस्ट कसं व्हायचं, तुम्ही दोघच नाहीये तर तुमच्या फॅमिली पण तुमच्या आहे, एक कुटुंब टिकावं याच्यासाठी हा आमचा सहयोग नावाचं मॉडेल आहे. त्याचंही सगळं म्हणजे अनेक ठिकाणी होतात पण त्याचा डाटा सगळा हा वयम मध्ये त्याच्यावरती अनालिसिसचं काम तिथे करतात. सोलापूर विद्यापीठ आहे तर सोलापूर विद्यापीठ आणि विवेकानंद केंद्र वयम यांचं आमचं एक MOU झालेलं आहे. सोलापूर विद्यापीठामधून MA योगा करणारे सगळे विद्यार्थी हे या सगळ्या प्रोसेसमध्ये असतात. आणि त्यांना त्यांचे जे अवर्स भरायचे असतात ते या सगळ्या कामामध्ये देत असतात. आणि मग सोलापूर विद्यापीठ आणि विवेकानंद केंद्र असे अनेक कोर्स पण आम्ही डिझाईन करतो आहोत. योग हा आमचा त्या बेस वरती त्याच्यात. पण हे झालं सोलापूरचं. स्थानिक आता मी जळगाव बद्दल विचारू इच्छिते की इथेही असं काही काम सुरू आहे का? जळगावमध्येही काम सुरू आहे. माझ्या या प्रवासामध्ये जळगाव मधल्या खूप मोठ्या लोकांच्या भेटी झाल्या, प्राचार्यांच्या भेटी झाल्या आणि सगळे प्राचार्य उत्सुक आहेत की आपल्या महाविद्यालयावरती विवेकानंद केंद्राचं काम सुरू व्हावं. आम्हाला अनेकांनी सांगितलं कारण विवेकानंद म्हणजे 100% पॉझिटिव्ह, त्याच्यामध्ये निगेटिव्ह काही नाही. आणि विवेकानंद म्हणजे चिर प्रेरणा स्त्रोत आहे. आणि विवेकानंदांचं वर्णन तर सगळ्या जगाने केलं आहे, सगळ्या जगाला माहिती आहे. आणि विवेकानंद असे महापुरुष आहेत की यांच्याबद्दल कुठेही समाजातल्या सर्व स्तरांमध्ये तेवढाच आदर आहे. आणि मी छातीटोपण सांगू शकतो कारण 1892 जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला पोहोचले तर त्या निमित्ताने 1992 मध्ये विवेकानंद केंद्रातर्फे भारत परिक्रमा नावाचा एक उपक्रम केला. स्वामी विवेकानंद ज्या मार्गाने पूर्ण भारताचं परिभ्रमण केलं त्या मार्गाने आता स्वामीजींनी खूप हलापेष्टामध्ये काढलं तर तसंच एक आम्ही केलं. तर त्याच्यामध्ये स्वामीजींच्याच आशीर्वादाने सहभाग घेण्याचा मला मान मिळाला. म्हणजे माझे एक नशिबात माझा ते गोष्ट होती. त्यामुळे ते कलकत्त्यापासून कन्याकुमारी मध्ये पर्यंत आम्ही फिरलो आणि माझ्या असं लक्षात आलं की अगदी छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा स्वामी विवेकानंदांबद्दल तेवढाच आदर आहे. किंबहुना मी असं म्हणेन की जिथे जिथे खूप चांगलं काम चाललेलं दिसतंय त्याच्या मागे जर बघितलं तर त्याच्या मागे प्रेरणा विवेकानंदांची आहे. एक किस्सा सांगायला मला आवडेल. आम्ही कच्छ मध्ये होतो, कच्छच्या रणामध्ये फिरतो, सगळीकडे वाळवंट आणि हे वगैरे. आणि एका गावामध्ये आमची परिक्रमा गेली आणि लक्षात आलं की आपण कच्छ मध्ये आहोत की काश्मीरमध्ये आहोत, इतकं हिरवाई, किंवा केरळमध्ये आहोत, एवढी हिरवाई. मग आम्ही तपास केला तर तिथे एक संस्था होती. त्या संस्थेने तिथे त्या कच्छच्या रणामध्ये खूप काम सुरू केलं होतं आणि त्याने तिथे ते केरळचं सारखं नंदनवन फुलवलं होतं. मग उत्सुकता झालेली कोण आहे. पण लक्षात आलं की स्टॉक म्हणजे युनायटेड फॉस्फरस नावाची कंपनी आहे, त्याचे जे मालक आहे त्यांची प्रेरणा विवेकानंद आहे. विवेकानंदांच्या प्रेरणेने त्यांनी कच्छ मध्ये काश्मीर केलं होतं. म्हणजे मला असं लक्षात आलं की भारतामध्ये ज्या ज्या पॉझिटिव्ह कामं चालतात. मध्ये मी असा सहज एशियाटिक लायब्ररी मधून लायब्ररीची एक लिस्ट आली महाराष्ट्रातल्या मान्यता प्राप्त. आणि लक्षात असं आलं की महाराष्ट्रातल्या 33% लायब्ररीची नाव विवेकानंद आहे. विवेकानंद ग्रंथालय. विवेकानंद हे इतकं पॉझिटिव्ह हे असल्यामुळे अशा निमित्ताने पुन्हा एकदा समाजामध्ये विवेकानंद विचाराचा जागर व्हावा आणि पुन्हा एकदा जो विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत आहे तो उभा राहावा. कारण स्वामीजी म्हणत की मी भविष्यद्रष्टा नाही, मला भविष्य बघायची गरज नाही, पण मी बघतोय माझी भारत माता पुढच्या शतकामध्ये पुन्हा एकदा त्या जगद्गुरूच्या सिंहासनावर बसून साऱ्या जगावरती आध्यात्मिकतेचं राज्य करणार आहे. आणि याच्यामुळे संपूर्ण भारत लागलेला आहे. जळगाव मध्येही आमचं काम व्यवस्थित खूप जोरात चालू आहे. मागच्या वर्षी जळगाव शहराने ओन करून या इथल्या विभागाचं एक शिबिर केलं होतं. म्हणजे तसं केवढं मोठं काम होतं ते. पण जळगावकरांनी अगदी हसत खेळत त्यासाठी जे जे रिसोर्सेस लागतात रिसोर्सेस स्वतः उभे केले. आणि जळगावची परंपरा आहे की चांगल्या कामाच्या मागे जळगाव नेहमी उभं राहतं.
आणि त्यामुळे आम्हाला जळगावकडून खूप अपेक्षा पण आहे की जळगाव मधून रिसोर्सेस तर मिळतीलच आम्हाला, पण आम्हाला चांगले कार्यकर्ते मिळाले पाहिजे. जीवनरती कार्यकर्ते, अल्पकालीन कार्यकर्ते मिळतील अशी मला पक्की आशा आहे. त्यामुळे जळगावकडून ही आमची आशा आहेच. नाही, अशा विचारांची खरंच गरज आहे आजच्या युवकांना. आणि विवेकानंद केंद्राचे अनेक उपक्रम आहेत जसं आता आपण सांगितलं, पण पिंपळात नावाच्या उपक्रमाविषयी पण मला जाणून घ्या. हा, तेच जे सांगितलं ना पिंपळात मध्ये की तिथेच आमचं हॉस्टेल चालतं आणि तिथेच आमचे याचे कोर्सेस चालतात. मूल्य शिक्षण किंवा शिक्षणाबद्दलचे. तिथे त्या पंचक्रोशीमध्ये किंवा त्या 35 गावांमध्ये विवेकानंद केंद्राचं काम चालतं. आणि अगदी 15 दिवसापूर्वी मी अगदी छोट्या पाड्यावरती गेलो होतो. आणि तिथे अशी छोटी मुलं सगळी आमची जी संस्कार वर्ग चालतात सगळी मुलांना जमा केलं होतं. आणि मी सहज गप्पा मारत होतो. त्यातल्या एका छोट्या मुलीला विचारलं, तू काय म्हणून दाखवशील का मला? तिने हात वर केला होता. मी कोणी कोणी काय काय येतं सांगा मला म्हणून मी हात वर केला. आणि ती म्हणा, सांग तू काय म्हणून दाखवणार मला? म्हटलं कुठे गाणं वगैरे. तिने मनाचे श्लोक म्हणले. म्हणजे मला इतकं बरं वाटलं की इतक्या रिमोट प्लेस मध्ये त्यांच्या घरी ही फर्स्ट जनरेशन आहे, म्हणजे ती आहे मुलगी दुसरी का तिसरीत मध्ये असेल, पण तिला मनाचे श्लोक माहिती आहे. विवेकानंद केंद्राचं काम कुठपर्यंत पोहोचलंय त्याचं एक ते दिशा निर्देशक होतं असं मला वाटतं. आणि असं काही झालं की खूप आपल्याला आनंद होतो की आपण जे करतोय ते समाजाच्या तळापर्यंत पोहोचतोय आणि परिवर्तन होत आहे. परिवर्तनाची गरज आहे. कारण अलीकडे आता हा माझ्या मनातला प्रश्न की अलीकडे होणारे समर कॅम्प जे आपण बाहेर बघतो ते आणि विवेकानंद केंद्राचं जे काम आहे त्यात मुलांवरती होणारे संस्कार, तर हे कुठेतरी आपण पूर्वी आजी आजोबा जे घरात देत होते बरोबर ते देण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे आता इथे जळगावमध्ये सुद्धा ज्याला आम्ही NRPDC म्हणतो, म्हणजे नॉन रेसिडेंट PDC, छोट्या मुलांसाठी, छोटी म्हणजे 5वी ते 8वी 9वी पर्यंतची मुलं असतात त्यांच्यासाठी तो NRPDC घेतो. त्याच्याही तारखा या 10-8 दिवसामध्ये आम्ही सांगू. जळगावमध्ये बऱ्याच ठिकाणी होईल. आता आम्ही एक मोठा प्रकल्प असा घेतलेला आहे पूर्ण महाराष्ट्र स्तरावरती, जे संस्कार वगैरे घेतात त्या घेणाऱ्यांचं प्रशिक्षण. बरोबर. ते आता 2 मे ते 7 मे च्या दरम्यान पिंपळमध्ये होणार आहे. आणि मी कालच जळगावून 33 जण त्या शिबिराला येण्यासाठी त्यांनी नोंदणी केलेली आहे आपली. म्हणजे मग 33 म्हणजे किमान 25 ते 30 संस्कार वर्ग जळगावमध्ये पुढच्या 6 महिन्यामध्ये सुरू होतील. आणि मग त्याच्यातून ती लिंक जात राहते. मग ते केवळ संस्कार वर्गावरती अवलंबून राहत नाही, म्हणजे संस्कार वर्गाशी संपत नाही ते. मग त्या निमित्ताने त्या मुलाचे पालक विवेकानंद केंद्राशी संबंधित होतात, अनेक योजनांमध्ये सहभाग होतात. ते घर हे केंद्र परिवार यामध्ये येतं, कुटुंब जोडलं जातं. आणि मग अशी कुटुंब जोडत शेवटी एक समाज जोडला जातो. आणि मग जे स्वामीजींना अपेक्षित आहे जगण्याचं कारण ते सगळ्या समाजाला मिळतं. नक्की होतं. नाही, समाज घडवण्याचंच कार्य आपल्या विवेकानंद केंद्राचं आहे. पण जसं आपण काम करतो आहोत तसं समाजाकडूनही आपल्या काही अपेक्षा असतील, तर मला वाटतं त्याविषयी आणि येणाऱ्या पिढीला ज्यांना याच्याशी जोडलं जावं असं वाटतं आहे त्यांना आपण काय संदेश द्याल? एक तर मला असं वाटतं की ज्या घरांमध्ये म्हणजे ज्यांनी शक्य आहे त्याने स्वामी विवेकानंदांचं वाचन केलं पाहिजे, विवेकानंदांच्या पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे. कारण विवेकानंदांच्या शब्दामध्ये जी ताकद आहे ना ती ताकद आज सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळते. म्हणजे सुभाषचंद्र बोसांचं कोटेशन आहे. सुभाषचंद्र बोस म्हणतात की जर स्वामींचं पुस्तक तुम्ही पुढून वाचत असाल तर तुम्ही बसायला लागता. जर तुम्ही बसून वाचाल तर तुम्ही उभे राहता, आणि जर उभे राहून वाचायला तर कामाला लागता. एवढी ताकद विवेकानंदांच्या शब्दामध्ये आहे. हा खूप मोठा खजिना स्वामीजींनी आपल्यासाठी ठेवलेला आहे. स्वामीजींनी एका ठिकाणी म्हणून ठेवलंय की पुढचे 1500 वर्ष पुरेल एवढं वैचारिक धन मी ठेवून जात आहे. तर त्याचा धनाचा फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. विवेकानंदांचा विचार जाणून घेतला पाहिजे. विवेकानंदांच्या विचाराचं एक वैशिष्ट्य असं की तुम्ही का जगावं आणि कसं जगावं हे स्वामीजी आपल्याला समजावून सांगतात. प्रत्येक माणसाचं कशासाठी आपण जन्माला आलो आणि काय केलं म्हणजे आपण होऊ शकतो. आम्ही त्याला सफलता ते सार्थकता दोन्ही शब्दामध्ये खूप वेगळा अर्थ आहे. सफल तर होतोच कोणी, पण ती सार्थकता आहे की नाही, तर ते सार्थक जीवन कसं जगावं हे विवेकानंद आपल्याला शिकवतात.
खरं. आणि असं सार्थक जीवन जगण्यासाठी विवेकानंदांसाठी किंवा विवेकानंद आपल्या घरामध्ये आणं. म्हणजे आमच्या मुलांना मी नेहमी सांगत असतो, कॉलेजमध्ये जातो किंवा याच्यामध्ये, की तुम्ही तुमची इथे अभ्यासाला बसता तिथे तुम्ही विवेकानंदांचा फोटो ठेवा आणि बस अभ्यास सुरू करताना काही नाही, स्वामींच्या फोटोकडे 2 मिनिटं बघा आणि अभ्यासाला सुरुवात करा. विवेकानंद इतक्या छोट्या छोट्या गोष्टी येऊन सांगतात ना आपल्याला. विवेकानंद म्हणतात, जे काम कराल ना तुम्ही तिकडे 100% राहा. म्हणजे समजा तुम्ही अभ्यास करत असाल तर 100% अभ्यास करा. जर तुम्ही खेळत असाल तर 100% खेळावरती लक्ष करा. आपली गडबड काय होते, आपण अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला प्लेग्राऊंड आठवतं, प्लेग्राऊंड वरती जातो तेव्हा आपल्याला अपुरे राहिलेले जर्नल्स आठवतात, तेव्हा आपण कुठे 100% असतो. तर विवेकानंदांचा हा जरी छोटा संदेश जरी आपण केला की जे काम करू 100% फोकस केला तरी सुद्धा जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन होतं. आपल्याला इफिशियन्सी खूप वाढते आणि मग ही वाढलेली इफिशियन्सी मग जो वेळ मिळतो तो पुन्हा समाजासाठी वापरला पाहिजे. म्हणजे स्वामींचं एक सुंदर कोटेशन आहे, ते म्हणतात की ज्याच्यामध्ये तुमचा कुठलाही वेस्टेड इंटरेस्ट नाही असं छोटस जरी काम केलं तुम्ही तरी तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची शक्ती संचारते, निर्माण होते. त्याचा अनुभव आम्ही सगळे घेतो आहोत. म्हणजे आम्ही एवढं फिरतो एवढं पण थकवा आम्हाला जाणवत नाही, कारण स्वामीजी आमच्या बरोबर असतात. एनर्जी येते. म्हणजे स्वामींचा फोटो बघितला तरी अशी एनर्जी येते. त्यामुळे एका अर्थी आपल्याला आहे. तर त्यामुळे या सगळ्याचा फायदा आपण सगळ्यांनी जरूर घ्यावा. आणि विवेकानंदांचा विचार हा युनिव्हर्सल आहे, तो जात धर्म याच्या पलीकडे गेलेला आहे. मनुष्यत्वाचा विकास आहे आणि ह्या देशाचा म्हणजे राष्ट्रप्रथम. विवेकानंदांच्या शब्दाचा जर एक मूल्य, राष्ट्रप्रथम, माझं जे काही आहे ते राष्ट्रासाठी आहे, असा जर विचार जर आपण मांडू शकलो तर विवेकानंदांना आदरांजली ठरते आणि आपल्या आयुष्याचं सोनं होतं. नक्कीच. वा, छान. अभयजी, आज आपण आमच्या तरुण भारत लाईव्हला येऊन विवेकानंद केंद्र, त्याचे विविध उपक्रम या सगळ्याची छान विस्तृत अशी माहिती दिली. आणि निश्चितच युवकांसाठीच नाही, मुलांसाठीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी तुम्ही खूप छान शब्द वापरलात की सफलता से सार्थकता, आणि त्याचं जे समाधान आहे ते मिळण्यासाठी म्हणून विवेकानंद केंद्राचं जे काम चालू आहे, आपल्या पुढच्या सगळ्या कार्यासाठी आमच्याकडून भरघोस शुभेच्छा देते आणि आभार व्यक्त करते. आज आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद. मी जळगावकरांना एक विनंती करेन की आपणही सर्वजण स्वामी विवेकानंदांचं साहित्य वाचा, त्याच्यापासून प्रेरणा घ्या आणि सफलता ते सार्थकता या जीवना मंत्राकडे आपणही वळा. धन्यवाद. धन्यवाद.